अकोला जिला महिला एवं बाल विकास विभाग ने आर्थिक रूप से सक्षम महिलाओं से मुख्यमंत्री लाडली बहन योजना का लाभ न लेने की अपील की है। इसके तहत अकोला जिले में 50 महिलाओं ने स्वेच्छा से मुख्यमंत्री लाडली बहन योजना का लाभ छोड़ने की जानकारी जिला महिला एवं बाल विकास अधिकारी गिरीश पुसतकर ने दी है। माजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी अर्ज केले होते आपल्याकडे जवळपास 4,47,000च्या वरती महिला आपल्याकडे अकोला जिल्ह्यामध्ये पात्र ठरल्या होत्या। त्यामध्ये काही महिला आता अशा आहेत की ज्यांना जॉब मिळालेले आहे, त्यामुळे त्यांना त्याचा लाभ बंद करायचा आहे आणि काही महिला अशा आहे की त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घ्यायचा आहे। मग अशा महिलांचे जवळपास 50 अर्ज आपल्याकडे आलेले आहेत की आम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ नको। आता ही यादी आपण शासन स्तरावर सादर करणार आणि त्यांचं डीबीटी मधून ते नाव वगळण्यात येणार आहे। अशाच महिला आपल्याकडे जास्त आहेत। चुकून लाभ गेला किंवा अशा फार क्वचित 1-2 महिला असू शकतात, जास्त तो आकडा नाही आपल्याकडे। लाभ न मिळालेल्या महिला आपल्या जवळपास 300च्या जवळपास महिला आहेत की ज्यांना लाभ मिळाला नाही। काहीतरी ऑनलाईन फॉर्म भरत असताना आधार नंबर चुकला असेल किंवा नावामध्ये काहीतरी फरक असेल किंवा काही वयात बसत नसतील, तर असेच एक अर्ज आपण ते ऑनलाईन करत असतानाच ते नाकारले होते। ज्या महिलांना लाभ मिळाला नाही त्यांचेही अर्ज आपण मंत्रालय स्तरावर सादर केलेले आहे। ज्या महिलांना डीबीटी बंद करायचे किंवा लाभ घ्यायचा नाही त्यांचे अर्ज आपल्याकडे आलेले आहेत, ते पण आपण अर्ज मंत्रालयामध्ये आपण पाठवणार आहोत आणि त्यांचं डीबीटी ते बंद होणार आहे।